नमस्कार मंडळी, आज आपण बघूयात बिस्किटाची खीर। त्यासाठी बघूयात आपण साहित्य। 3 गुड्डे बिस्किट, थोडंसं खोबरं आणि बदामाचे काप। ही रेसिपी आहे माझ्या मम्मीची। मला तर फार आवडते तिची ही खीर। तिच्याकडूनच हे मी शिकलेली आहे। माझी फेवरेट ही डिश आहे मम्मीच्या हातची। तुम्ही सुद्धा सांगा तुमच्या आईच्या हातची तुम्हाला कुठली गोष्ट जास्त आवडती। मी इथे छोटासा पॅन घेतलेला आहे। पॅन चांगला गरम झाला की त्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 चमचा तूप, एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे। आता आपण तोपर्यंत थोड्याशा दुधामध्ये ते 3 बिस्किट भिजू घालूयात। तूप चांगलं गरम झालं त्यामध्ये आपण टाकणार आहोत खोबरं। तूप चांगलं गरम झाले, आता मी खोबरं टाकून घेते। खोबरं चांगलं मंद आचेवर भाजत राहायचं। खोबरं चांगलं भाजून घ्यायचं खरपूस असं, जास्तही भाजायचं नाही। खोबरं चांगलं भाजून झालं की त्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे दूध आणि आता बिस्किट आपण भिजत घातलेले ते पण टाकायचे। ते टाकून घेतले मी इथं। एकदा ढवळून घ्यायचं मस्त असं। एकदा चांगलं हलवून घ्यायचं। असं एकदा हलवून घेतलं की त्याच्यामध्ये आपण टाकायची 4 चमचे साखर। जे पोहेचा आपण जो चमचा असतो त्याने मी 4 चमचे साखर टाकलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, कारण की आपले बिस्किट पण गोड आहेत त्याच्यामुळे थोडंसं साखर कमी वापरायची। त्यानंतर मी टाकलेले इथे बदामाचे काप, मस्त एकदा हलवून घ्यायचं। त्यानंतर मी आता हे राहिलेलं अर्धा वाटी दूध टाकून घेते। टोटल मी 2 वाटी दूध आणि अर्धा वाटी पाणी यूज केलेलं आहे। ते राहिलेलं अर्धा वाटी मी दूध टाकून घेतलेलं आहे। एकदा हलवून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला अर्धा वाटी पाणी ॲड करायचं आहे। दोन वाटी दुधाला अर्धा वाटी पाणी। हे बघा मी अर्धा वाटी पाणी टाकून घेते। जास्त आपल्याला पातळ करायची नाही किंवा जास्त घट्टही करायची नाही। थंड झाल्यानंतर ही खीर आणखी घट्ट होते, त्यामुळे आपल्याला थोडीशी पातळच ठेवायची खीर। बघा मस्त झाली आपली। आता आपल्याला एक उकळी आणून द्यायची याला। गरमही छान लागते आणि थंडही छान लागते। फ्रीजमध्ये ठेवून मला तरी खायला आवडते जास्त तशी। तुम्ही कसंही खाऊ शकता। अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत सुद्धा ही चांगली राहते खीर आपली। तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करून बघा, झटकीपट होणारी बिस्किटाची खीर। आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी झाली। आणि तुम्हाला तुमच्या आईचा कुठला पदार्थ जास्त आवडतो हे सुद्धा सांगा।